कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा, ते तुमचं जेवण झालंय की नाही ते विचारायला फोन केला होता। अहो नाही नाही, आत्ताच कुठलं जेवण, अजून जरा काम आहे, नंतर जेवणार। अच्छा, जेवण व्यवस्थित वेळेत करून घ्या तुम्ही। हा होय होय, तुम्ही काळजी करू नका। मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो। काय झालं? हा, असं काय चाललंय आज तुमचं? मगाशी पण मी फोन केला, तुम्ही कट केला, मग उचलला नाहीत का? तुम्हाला बोलायचं नाहीये का माझ्याशी? हो नाही नाही, मगाशी जरा कामात होतो एका वेगळ्यात, आता एक फोन यायला लागलाय म्हणताना कट करालोय। कुणाचा? ते आपल्या मॅडम नाहीत का गाण्याच्या, सरगम मॅडम, त्यांचा फोन यायला लागलाय। त्यांचा का फोन येतोय तुम्हाला? आणि तुम्ही काय आता त्यांचा फोन उचलण्यासाठी माझा फोन कट करणार आहात का? हो नाही नाही, म्हणजे त्यांचं काहीतरी काम असेल ना। त्यांचं काय काम असणार आहे तुमच्याकडे? ते आता त्यांच्या संग बोलल्याशिवाय कसं कळणार काय काम आहे ते? ठेवा की, त्यांच्या संग बोलतो आणि लगेच करतो तुम्हाला फोन परत। हा, काही गरज नाही। म्हणजे त्यांचं जे काही काम असेल ते त्या मलाही सांगू शकतात ना। मी त्यांना फोन करते आणि विचारते की काय काम आहे त्यांचं तुमच्याकडे। तुम्ही नका उचलू फोन। अहो थांबा थांबा, असं उगाच काहीतरी करू नका। आता त्यांचं तुमच्याकडे काम असतं तर त्यांनी तुम्हालाच फोन केला असता ना। त्यांच्याकडे नंबर आहे की तुमचा, आता मला फोन केला म्हणजे माझ्याकडे काम आहे काहीतरी, तुम्ही कशाला उगाच काहीतरी फोन बिन करू नका। पण मला कळतच नाही, तुम्ही त्यांची एवढी काळजी का करताय? काळजी बिळजी काय नाही, आता एखादा माणूस गडबडीने आपल्याला फोन करते तर पडद्याची फोन उचलावा, एवढी साधी गोष्ट आहे। आपण तर काय कवा बी बोलू शकतो ना दोघे। अच्छा, म्हणजे तुम्ही मला गृहीत धरताय की तुम्ही माझ्याशी कधीही बोलू शकता। मला आत्ता तुमच्याशी बोलायचं, तुम्ही त्यांचा फोन उचलू नका। कसला उद्योग कट झाला फोन? नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटलंच कसं की फोन उचलावा? हो सोडा की, आता कुठं काहीतरी अजून उपरून काढता, जाऊ दे, बंद झाला फोन त्यांचा, मी उचलला बी नाही। तुम्ही उचलला नाहीत कारण मी म्हटले म्हणून, नाही तर उचलायला निघालाच होतात ना तुम्ही। समजा मी तुम्हाला सांगितलं असतं दुसऱ्याच कोणाचा तर फोन आलाय कामानिमित्त, तुम्हाला काय कळलं बी नसतं। हा, मी सांगितलं ना तुम्हाला, उगाच काहीतरी डोसक्यात खोड घालून घेऊ नका। काय तुमचं गणितच कळण झालंय बघा मला। नाही नाही अधिपती, गणित मला तुमचं कळत नाहीये। काय चाललंय तुमचं? खरं सांगा मला। गाण्याचा क्लास आहे ना तुमचा, मग गाण्या व्यतिरिक्त, क्लास व्यतिरिक्त त्यांनी तुम्हाला फोन करण्याचा संबंध येतोच कुठे? का फोन करतायत त्या तुम्हाला? बरं जाऊ दे, तुम्ही फोन कशाला केला ते सांगा। मी फोन केला होता कारण मी का सांगू तुम्हाला? कारण मी बायको आहे ना तुमची, मी कधीही फोन करू शकते तुम्हाला, असा सहजच फोन करू शकते ना मी तुम्हाला। नाही नाही, तुम्ही करूच शकताय, मी सहज विचारलं तर कशाला केलता फोन? असं मी तुमचं जेवण झालंय का नाही ते विचारायला फोन केला। सांगितलं की मी तुम्हाला अजून नाही जेवलो। तुमचं काय, तुम्ही जेवला का नाही? माझं काय, तुमचं जेवण झाल्याशिवाय जेवते का मी? तुम्ही कशाला असलं काहीतरी करत बसताय? जेवून घ्या बरं तुम्ही आधी। नाही, अजिबात नाही। तुम्ही जेवून घ्या, मला फोन करा, मग मी जेवेन। बरं ठीक आहे, चला चला, आवरा पडदेशी, मी बी जेवतो, तुम्ही बी जेवा, आता वेळ वाया घालू नका। चला चला, हा चला, मी जेवतोय आता, तुम्ही जेवा, ठेवा। ठीक आहे। नाही नाही, येडेपणा वगैरे काय नाही, मी तुम्हाला म्हणलं ना आमचं ठरलंय, तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही काय जेवणार नाही। आमचं ठरलंय, वारं फिरलंय, पहिलं जेवायला घ्या। मी घेतलाय वाढून, आता जेवेन। हा, घास घ्या बघूया आता। अहो एक मिनिट, घेतला मी घास। पुढे काय घेतलं वय? गंडवाला बारक्या पोराला आवाज येत नाही, आवाज यायला पाहिजे असं नाम 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 जेवताना। आमचं वंक्या कसा आवाज करते, समोर त्याला कळलं पाहिजे आपल्या तोंडात घास आहे। काही काय, मी म्हटलं ना तुम्हाला जेवते म्हणून, मी खोटं का बोलेन तुमच्याशी? नाही, खोटं नाही बोलणार, जेवता ना? ठीक आहे ठीक आहे, चालतंय, जेवा मग तुम्ही, आम्ही बी जेवतो आता। हा, ठेवतो। अरे वंक्या डोंक्या, मी हसवले, तुला काय झालं हसायला? नाही नाही, म्हणजे मला तुमच्या दोघांची गंमत वाटते। गंमत कसली? अरे ते काय म्हणतात ना, हा, तुम्ही दोघं सारख्याला बारक्यात का? असं का? अरे बघ ना, अक्षरा ती पण हट्टी, तू एक दुसरा हट्टी, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय,
तुम्ही एकमेकांबद्दल खूप हट्टी आहात आणि तुमच्या हट्टीपणामध्ये ना एकमेकांविषयी काळजी पण आहे रे. काळजी बिळजी काय नाही, प्रेम आहे ते. आमच्याकडनं तर प्रेमच आहे, त्यांच्याकडनं असेल काळजी, असं नका. आणि त्या एवढं त्यांच्या आई बाबाचं घर सोडून आल्यात आमच्याकडं, त्यांची काळजी घेणं बी आमचं कर्तव्य आहे. तेवढं करायला पाहिजे हो. भावा, आमचं लग्न तुझ्या आधी झालंय, पण तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. भावा, तुम्ही दोघं आयडियल कपल आहात आमच्यासाठी. आयडियल फेडेल तसलं काय माहित नाही, हे आहे असं आहे. कसं आहे, मास्तरीनबाईंच्या आनंदात आमचा आनंद आहे. हॅप्पी हॅप्पी असं आहे. आमच्या आईसाहेब म्हणतात का नाही तसं. त्यांच्या आनंदासाठी बाबा जग इकडचं तिकडे करीन. केव्हाच काय घेऊन बसलायस ना. वहिनी साहेब समद सामान घेऊन आलंय, तुम्ही जर एकदा बघून घ्या. थँक्यू. हो थँक्यू कशापाई, हे तर माझंच काम आहे. आपण हे सगळं बाहेर काढून ठेवूया, तुम्ही ताटं घेऊन या. हो. काय सुनबाई, झाली का सगळी तयारी पूजेची? हा हो, आलंय सगळं साहित्य. लक्ष आहे ना मग तुमचं का इचलित झालंय? म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे हल्ली तुमची कामं सोडून बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतंय म्हणून विचारलं, बाकी काय. बाकी गोष्टी? मॅडम तुम्ही काय बोलताय, मला कळत नाही. अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं, त्या सरगमच्या कामात ढवळाढवळ करू नका. अहो आता एकदा सोडून गेल्या होत्या नाही का त्या, मग तुम्हालाच हात जोडून विनंती करून त्यांना परत आणायला लागलं. आता परत जर का तुम्ही ढवळाढवळ करायला लागलात आणि त्या सोडून गेल्या तर येतील का त्या परत? हा नाही, पण मी काय केलंय मॅडम? काय केलंय हे तुमचं तुम्हालाच माहिती. नाही मॅडम, मी खरंच काहीच नाही केलंय. मी शब्द दिलाय सरगम मॅडमना आणि तो मी पाळतेय. त्यांचा क्लास सुरू असला की मी नाही जाते. हा, पण तिकडे न जाता तुम्ही ढवळाढवळ करूच शकताय, ते तुम्ही करायला. म्हणजे मी खरंच असं काही केलं नाहीये मॅडम. नाही, तुम्ही तसं करत नसाल तर चांगलंच आहे, पण करत असाल तर सांगून ठेवतोय आम्ही. त्या जर का परत गेल्या का नाही तर येणार नाही. अख्खं कोल्हापूर पालतं घालून आम्ही हे गाणं शिकवणारी शोधून काढले, कारण तुमचा हट्ट होता अधिपतीनं गाणं शिकवण्याचा. बरोबर की नाही? हो मॅडम, मी खरंच काहीच इंटरफिअर करत नाही. आता तुम्ही त्यासनी काही त्रास देऊ नका. त्यांना त्यांच्या पद्धतीने काय शिकवायचं ते शिकवू द्या. हो. आणि असं तोंड पाडून बसू नका. सण आहे आपल्या घरात. हा, मनापासून सगळी तयारी करा, मनापासून देवीची पूजा करा. बघा तुमच्या इच्छा पूर्ण होती. हा, लागा कामाला लागा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.